श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण समजून घेणार आहोत मेष राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा असणार आहे. या महिन्यामध्ये शिक्षण, आरोग्य, वैवाहिक सौख्य, वास्तू आणि वाहनाचं सुख कशा पद्धतीने तुम्हाला मिळणार आहे. या महिन्यामध्ये नोकरीचे आणि उद्योग व्यवसायाचे योग कसे असणार आहेत याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेत आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. सुरुवातीलाच आपण सर्वांना सांगू इच्छिते, आपल्याच या युट्यूब चॅनलवरती एक लव्ह मॅरेज अरेंज मॅरेजची शृंखला सुरू केलेली आहे. त्याबद्दल सुद्धा माहिती संपूर्ण व्हिडिओ आपल्याच या युट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहेत. तेही तुम्ही नक्की समजून घ्या. तुमच्या कुटुंबामध्ये ज्याचा विवाह होत नाहीये, कधी विवाहाचं कार्य करताना काही अडचणी येत आहेत, तर त्यासाठी काही सोल्युशन हवंय, तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच खूप मोठी महत्वपूर्ण माहिती मिळू शकेल. त्यामुळे त्या व्हिडिओचा आधार तुम्ही घेऊ शकता. चला तर मग माहितीला सुरुवात करूयात. मेष राशीला व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने फेब्रुवारी महिना हा अतिशय विशेष असणार आहे. कारण मेष राशीचे अधिपती मंगळदेव, ज्यांचं गोचर 23 फेब्रुवारी पर्यंत परिवर्तित होणार नाही. त्यामुळे मकर राशीतनं दशम भावातनं मंगळदेव गोचर करणार आहेत. तुमच्या जीवनामध्ये, कामामध्ये कार्यक्षम करण्यासाठी त्यांची अतिशय उत्तम अशी स्थिती म्हणता येईल. त्यामुळे संपूर्ण महिना व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने उत्तम असणार आहे, उत्साही असाच असणार आहे. धनस्तराच्या दृष्टीने विचार केला तर धनयोग, अर्थात त्या ठिकाणी आपण संचय होईल का, पैसा स्थिर होईल का, या गोष्टी पाहतो, मोठ्या गुंतवणुकी पाहतो. आणि या सर्व अनुषंगाने विचार केला तर नक्कीच या वर्षी केलेल्या गुंतवणुकी योग्य पद्धतीने तुमच्याकडनं होऊ शकणार आहेत आणि त्या माध्यमातून लाभाची स्थिती उंचावणार आहे. त्या महिन्यामध्ये तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणात कुटुंबातील जबाबदाऱ्या सांभाळणं, कुटुंबाला एकत्र आणणं किंवा कुटुंबाच्या एक सानिध्यात राहण्याचे योग येणं, अशा सुंदर स्थितीने भरलेला असा महिना असणार आहे. तृतीय स्थानाकडे जाऊया. तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रम, कीर्ती आणि प्रसिद्धी दर्शवतं. या महिन्यामध्ये इथे बुधदेवांची स्थिती पाहणं आवश्यक ठरतं, कारण बुधदेव याचे अधिपती आहेत. बुधदेव हे दशमातनं गोचर करतायत आणि 4 तारखेनंतर त्यांची स्थिती 11व्या घरातनं असणार आहे. मग बुधदेव तुमच्या आयुष्यामध्ये बुद्धी कुशाग्रतेने, बुद्धी चातुर्याने नवनवीन संधीचं सोनं करून देण्यासाठी शुभ स्थितीमध्ये आहेत. कारण कुंभ राशीतले बुधदेव हे बौद्धिक क्षमता वाढवतात, निर्णय क्षमता वाढवतात आपण असं म्हणू, आणि त्या माध्यमातून तुम्हाला चांगली संधी प्राप्त होत असते. राशी कुंडलीतील चतुर्थ स्थान हे वास्तू आणि वाहनाचं सुख दर्शवतं आणि त्याचबरोबर मातृसौख्य दर्शवत असतं. चतुर्थ स्थानाचे अधिपती चंद्रदेव होता, जे दर 2.25 दिवसांनी परिवर्तित होतात. तुम्हाला 7.5 सुरू आहे, त्यामुळे काही अंशी आईसोबत मतवैचारिकता होत आहेत. काही जबाबदाऱ्या, काही गोष्टी सांगितलेल्या तुमच्या पर्यंत पोहोचताना काही अंशी तुम्ही कानाडोळा करताय किंवा दुर्लक्षित करताय. तर तसं न होता तुमचं नातं व्यवस्थित राहण्यासाठी त्यांच्या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घेणं आवश्यक आहे किंवा ऐकून घेणं तरी आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या नात्यातील दुरावा कमी होऊ शकतो. हा प्रमुख सल्ला मेष राशीसाठी असणार आहे. आणि वास्तू आणि वाहन खरेदीसाठी तर अतिशय श्रेष्ठ कालावधी असणार आहे. चतुर्थ स्थानावरती मंगळदेवांची सप्तम दृष्टी येते आहे. त्यामुळे मंगळदेव जेव्हा चतुर्थाला पाहतात त्यावेळेस उत्कृष्ट अशी वास्तू तुम्हाला प्राप्त होते. तुम्ही जे काही प्रयत्न करताय वास्तू खरेदीसाठी, तर त्या प्रयत्नांना यश येत असतं. त्यामुळे नक्कीच या महिन्यात वास्तूसाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत. राशी पत्रिकेतील पंचम स्थान अत्यंत शुभ स्थान म्हणून ओळखलं जातं. 5वं घर हे शिक्षण, संतती आणि प्रेम प्रणय दर्शवतं. प्रणयाच्या दृष्टीने पंचम स्थानामध्ये केतुदेव आहेत, पण या ठिकाणी शुक्रदेवांची सप्तम दृष्टी येईल 7 तारखेनंतर. त्यामुळे तुम्हाला संपूर्ण महिना प्रणयाचं सौख्य उत्तम आहे. किरकोळ प्रमाणात मतवैचारिकता, मतभेद हे काही दिवसापासून तुमच्या नात्यामध्ये सुरू आहे. युवा वर्गाला विशेष सांगू इच्छिते, काही दिवसांपासून मतवैचारिकतेमुळे थोडंसं ब्रेकअप होणं किंवा नातं तुटतंय की काय, असे काहीशा शंका तुम्हाला येत असतील. मग आता तुम्हाला या शुक्रदेवांच्या कृपेने कुंभ राशीतील शुक्रदेव तुमचं नातं घट्ट करण्यासाठी मदत नक्कीच करणार आहेत. तो कालावधी साधारण 4 तारखेपासून 7 तारखेपर्यंत सुरू होईल आणि त्या तदनंतर तुमच्या नात्यामधील जे कलह असतील ते कमी होतील. शिक्षणाच्या दृष्टीने तर अतिशय श्रेष्ठ कालावधी रविदेवांच्या कृपेने प्राप्त होतोय. कारण रविदेव स्वतःच्या स्थानाला, स्वतःच्या राशीला पाहतायत. कारण रविदेव स्वतःच्या राशीला पाहतायत. गुरुदेवांची दृष्टी
ही भाग्यस्थानावर येते, त्यामुळे उच्च शिक्षण घेणारा वर्ग जो आहे, जो गव्हर्नमेंट एक्झामची तयारी करतोय, अशा सगळ्यांसाठी श्रेष्ठ कालावधी रवी देवतेच्या आणि गुरुदेवतेच्या कृपेने तुम्हाला या फेब्रुवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहे। या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे। या महिन्यात तुम्ही केलेला अभ्यास स्मरणात राहू शकतो आणि त्याचा उपयोग तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये भविष्य घडवण्यासाठी नक्कीच होऊ शकतो। या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ऍडमिशन घ्यायचंय कोर्ससाठी, तर त्या कोर्सच्या ऍडमिशनसाठी तुम्हाला या महिन्यातील पहिल्या 4 तारखेनंतरची स्थिती श्रेष्ठ आहे। 4 तारखेपर्यंत थोडेसे ग्रहमान अनिष्ट आहेत असं आपण म्हणूयात, किंवा कामाची थोडीशी नियोजनबद्धता नसल्यामुळे तुमची कामं पुढे जाऊ शकतात। त्यामुळे 4 तारखेनंतर निश्चित तुम्ही तुमचं कुठलंही ऍडमिशन करून घ्यायचं राहिलं आहे, एखाद्या क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायचं राहिलं आहे, तर तुम्ही त्या शिक्षणासाठी ऍडमिशन घेऊ शकता। पंचम स्थानाचे अधिपती अर्थात पंचमेश गुरुदेव आणि रविदेव यांचा संबंध पाहिला जातो। श्रेष्ठ कालावधी असताना संतती राहते। आता राशीपत्रिकेनुसार माहिती घेताना संतती सौख्य समजून घेता येऊ शकतं, पण तुमच्या जन्मलग्न कुंडलीनुसार संतान योग कसा आहे हे जर समजून घ्यायचं असेल तर दाम्पत्याने आपल्या दोघांचीही पत्रिका हाताळणं खूपच गरजेचं ठरतं। राशीपत्रिकेतील षष्टाकडे जाऊयात। आरोग्य कसं असणार आहे? या ठिकाणी बुधदेवांची रास येते। बुधदेवांचं गोचर दशमातनं होतंय आणि तदनंतर 4 तारखेनंतर बुधदेवांचं गोचर हे लाभातनं होणार आहे। त्यामुळे बुधदेव तुम्हाला उत्तम आरोग्य देतायत आणि तुम्हाला कार्यक्षम करतायत। तुमची जीवनाची जी गती आहे, काम करण्याची पद्धत आहे, क्रिया आहे, या सगळ्याला गती देणारी स्थिती आहे। त्यामुळे संपूर्ण महिना आरोग्याच्या दृष्टीने अतिशय श्रेष्ठ असणार आहे। राशीपत्रिकेतील सप्तम भाव जोडीदाराच्या सौख्याचा आहे। 7वं घर हे पार्टनरशिप मधील बिझनेस दर्शवतं। 7वं घर हे तुमच्या जीवनामधील उत्कर्ष दर्शवतं असं आपण म्हणायला अजिबात हरकत नाही, कारण आपल्या स्वतःचं प्रतिबिंब म्हणजे 7वं घर। त्यामुळे 7व्या घरावरून आपण जेव्हा जोडीदाराचा विचार करतो, जोडीदार आपल्या जीवनात कधी येणार आहे, विवाह कसा होणार आहे, विवाह योग कधी सुरू होतात, हे सगळ्याबद्दलची माहिती देणारा व्हिडिओ आपल्याच युट्यूब चॅनलवरती अपलोडेड आहे। नक्की तुम्ही तो समजून घ्या। त्यामुळे ज्यांना विवाह करायचा आहे अशा विवाह इच्छुक वधूवरांना त्याचे खूप मोठे फायदे मिळू शकतात। या महिन्यामध्ये विवाहाच्या कार्याला गती मिळू शकते, कारण वक्री अवस्थेतील गुरुदेव हे तृतीयातनं पंचम दृष्टीने सप्तमाला पाहतायत। त्यामुळे संपूर्ण महिना विवाहाच्या कार्याला गती मिळू शकते। विवाह शोध तुमचा कुठेतरी थांबू शकतो, योग्य जोडीदार तुमच्या आयुष्यात येऊ शकतो। अशा पद्धतीने उत्तम ग्रहस्थिती आहे। त्यांच्या कृपेने तुमची पत्नी किंवा पती यांना या महिन्यामध्ये चांगले शुभयोग आहे। शुभ संकेताचा हा महिना आपण म्हणू, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात आनंददायी गोष्ट घडल्यामुळे तुम्ही आनंदित होणार आहात। राशीपत्रिकेतील भाग्यस्थानाकडे जाऊयात। भाग्य आणि शुभ संकेताच्या दृष्टीने सुद्धा हा महिना श्रेष्ठ आहे। शुभ संकेत तुम्हाला वारंवार प्राप्त होणार आहेत। त्याचं कारण म्हणजे गुरुदेव। गुरुदेव स्वतःच्या स्थानाला ज्यावेळेस पाहतात त्यावेळेस त्यांची कृपा दृष्टी तिथे देतात। त्यामुळे कृपा दृष्टीने भाग्याला पाहिल्यामुळे भाग्योदय हा घडणारच। उच्च शिक्षण सुरू आहे, अभ्यासामध्ये थोडी एकाग्रता कमी झाली आहे, नैराश्य आलंय, इथे ते नैराश्य कमी करण्याची ताकद गुरुदेवांमध्ये आहे। त्यामुळे तुम्ही जोमाने अभ्यासाला लागायचं आहे। गुरूंच्या कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये अभ्यास उत्तम करून घेण्याची स्थिती निर्माण होत आहे। राशीपत्रिकेतील दशमस्थान व्यापार दर्शवतं, नोकरी दर्शवतं। दोन्ही दृष्टीने या महिन्यामध्ये चतुष्ग्रह युतीचा योग जो होता तो 4 तारखेपर्यंत असेल। म्हणजे शनिदेव जे 12व्या घरातनं गोचर करतायत आणि दशमस्थानामध्ये मंगळदेव असणार आहेत 23 तारखेपर्यंत। त्यामुळे उत्तम स्थिती आहे, व्यापार वाढणार आहे। ज्यांचा कन्स्ट्रक्शन संदर्भातील व्यापार आहे, कागद कापड गोड पदार्थ संदर्भातील व्यापार आहे, मशिनरी संदर्भातील व्यापार आहे, औद्योगिक क्षेत्रात तुम्ही काम करताय, अशा सगळ्यांसाठी मंगळ देवतेच्या कृपेने उत्तम स्थिती आहे। शनी महाराजांच्या कृपेने लोखंड या संदर्भातील व्यावसायिक वर्ग यांना या महिन्यामध्ये नवीन मशीन खरेदीचे योग आहेत। कामाची गुणवत्ता वाढणार आहे, अशा पद्धतीने सुस्थिती आहे। लाभाचे योग उत्तम आहे, तसे खर्चाचे योग सुद्धा या महिन्यात प्रकर्षाने दिसून येत आहेत। मग खर्च कुठे विशेष होऊ शकतो, तर तुमच्या कामामध्ये एक नाविन्य तुम्हाला आणायचं आहे किंवा बदल करायचा आहे, परिवर्तन करायचं आहे, नवीन मशीन खरेदी करायची आहे, म्हणजे शुभ ठिकाणी गुंतवणूक म्हणून तुम्ही खर्च करणार आहात। या महिन्यात वायफळ खर्चाचे प्रमाण कमी असणार आहे। संपूर्ण महिना कसा असणार आहे, विवाहाचे योग कसे आहेत याबद्दल आपण समजून घेतलं। आता सगळ्यात महत्वाची आहे ती उपासना का आणि कोणी करायची आहे।
मेष राशीच्या जातकांनी संपूर्ण महिनाभर शनी महाराजांची उपासना करायची आहे. ज्यांचं वय 20 वर्षाच्या पुढे आहे अशा वर्गाने सगळ्यांनी शनी महाराजांची श्रेष्ठ उपासना करणं आवश्यक आहे. जास्तीत जास्त उपासना करणं आवश्यक आहे, कारण तुमच्या परिश्रमाला योग्य तो न्याय देण्यासाठी शनी महाराज 12व्या स्थानातनं तुमच्याकडे पाहतायत, तुमच्याकडे कृपादृष्टी देत आहेत, तुम्हाला साडेसाती देत आहेत. तर त्यांची सेवा करा, म्हणजे नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये उत्कर्ष झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच संपूर्ण महिनाभर गणपती स्तोत्राचं पठण केलं तर दशमातील मंगळदेवांचे शुभ परिणाम उच्च राशीतनं तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. तर आज आपण समजून घेतलं मेष राशीच्या जातकांना संपूर्ण फेब्रुवारी महिना कसा असणार आहे. आजचा हा महत्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लगेचच कमेंट करून सांगायचं आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन. तोपर्यंत आता आपली रजा घेते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.